पुढे या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। काल राज्यामध्ये 520 पर्यटक दाखल झालेत आणि आज आणखी 232 प्रवासी आता परतणार आहेत आणि अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांकडून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक पर्यटक अडकलेले आहेत आणि या सर्व अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारचं तत्पर असं हे सगळं मदत कार्य सुरू झालेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागरिकांसाठी विशेष विमानाची त्यांनी सोय केलेली आहे। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर गेल्या 2 दिवसांमध्ये आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यामध्ये परत आलेले आहेत। तर राज्य सरकारनं इंडिगो आणि एअर इंडिया अशी 2 विशेष विमानं पर्यटकांसाठी केलेली होती। त्यातून 184 पर्यटक मुंबईमध्ये दाखल झालेत। दरम्यान आणखी 232 प्रवाशांसाठी आज एका विशेष विमानाची व्यवस्था सरकारने केलेली आहे। राज्य सरकारतर्फे या सगळ्या सोयी करण्यात येत आहेत। अशा प्रकारे विमानाची व्यवस्था केलेली आहे। काल 520 प्रवासी परतले, आज 232 प्रवासी येणार आहेत। आज 232 प्रवाशांची प्रतीक्षा आहे। अडकलेले सर्व प्रवासी आता परत येतात। काश्मीरमधून हे सर्व जे प्रवासी जे पर्यटनासाठी खरं तर गेलेले होते त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहेत। पहलगामात जे घडलं त्याच्यामुळे जे आहे ते पूर्ण लोक घाबरले होते। त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेजी यांना कॉल केला, त्यांच्या पेजच्या माध्यमातून त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आमचा। त्यानंतर आमच्या जाण्याची सोय असेल श्रीनगर टू मुंबई फ्लाय करण्यासाठी जे आहे एकनाथ शिंदेजींनी खूप चांगली मदत केली आणि ते स्वतः आमच्या हॉटेलला आले, भेटले आम्हाला हॉटेलला भेटून त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची जायची व्यवस्था आम्ही सर्व व्यवस्थित करतो। त्यामुळे आम्ही सर्वजण 29 लोक जे आहेत आम्ही एकत्रपणे आज मुंबईला फ्लाय करतोय आणि एकनाथ शिंदे खूप चांगल्या प्रकारे मदत केली, त्याच्यामुळे आम्ही आज मुंबईला पोहोचतो। हा आमच्या समाजासाठी खूप सुवर्ण क्षण आहे, कारण की साहेब आमच्या तळागाळ समाजासाठी पण धावले। यामुळे आमचा तृप्तीपती समाज त्यांचे आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाचे पण खूप खूप आभार मानतो। तर पर्यटनासाठी गेलेले हे सगळे प्रवासी आता परत आहेत आणि एकंदरीतच या सर्व घडामोडींवर आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, काल अनेक प्रवासी दाखल झाले, आज सुद्धा अनेक प्रवाशांची प्रतीक्षा आहे आणि हे प्रवासी आज निश्चित येतील। राज्य सरकारतर्फे त्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। काय काय नेमके या संदर्भातल्या सध्या घडामोडी त्याचे तपशील आपल्याकडे आहेत? अनुपमा, खरं तर काश्मीरमधल्या पहलगाममध्ये हल्ला झाला त्यानंतर राज्य सरकारकडनं महाराष्ट्रातले जे काही पर्यटक आहेत त्यांना परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते। काल 184 पर्यटकांना घेऊन 2 विशेष विमानं मुंबईमध्ये दाखल झाली। कालपर्यंतचा जर आपण आकडा पाहिला तर विविध ठिकाणी मुंबई, पुणे, नागपूर अशा एकूण विविध ठिकाणी जवळपास 500 पर्यटक काश्मीरमधून महाराष्ट्रात परतलेत। आज उर्वरित 232 जे पर्यटक आहेत ज्यांची यादी तयार आहे त्या 232 पर्यटकांना घेऊन विशेष विमानं मुंबईमध्ये दाखल होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच गिरीश महाजन हे सगळेच या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवून आहेत, लक्ष ठेवून आहेत। स्वतः गिरीश महाजन हे सध्या काश्मीरमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत कार्य केलं जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणी आहेत। जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी 3 स्तरांची समिती, त्रिस्तरीय एक यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय आणि महाराष्ट्र सदनातील समन्वय कक्ष अशा 3 पातळ्यांवरती हे सगळं पर्यटकांच्या संदर्भातलं धोरण राबवलं जाते। जसं मी सांगितलं की केंद्र सरकारशी चर्चा करून विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याचा खर्च सुद्धा राज्य सरकार उचलणार आहे। आणि काल जेव्हा पर्यटक मुंबईमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांना रिसीव्ह केलं गेलं आणि त्यांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी त्यासाठी सुद्धा एक व्यवस्था करण्यात आली होती। एकंदरच राज्य सरकारकडनं केंद्र असेल किंवा जम्मू काश्मीरचं प्रशासन असेल यांच्याशी सातत्यानं संपर्क केला जातो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काल विविध माध्यमातून, व्हिडिओ कॉल असेल किंवा इतर माध्यमातून असेल, स्थानिक प्रशासन असतील किंवा जखमींशी त्यांच्याशी विचारपूस केली आहे। आज संध्याकाळपर्यंत खऱ्या अर्थाने ही विमानं मुंबईमध्ये दाखल होतील आणि जे पर्यटक अडकले आहेत त्यांना मुंबईमध्ये आणण्यात सरकारला यश येईल असं दिसतंय। त्यामुळे एकंदरच पर्यटकांच्या दृष्टीने जे काही मदत कार्य केलं जाते त्याला मूळ रूप, अंतिम रूप आता कुठेतरी प्राप्त होतं असं दिसतंय। आणखी सुद्धा जे पर्यटक आमच्याशी संपर्क साधतायत, संवाद साधतायत त्यांना सुद्धा कशा प्रकारे आणलं जाईल याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय।
शेवटचा मुद्दा खरे काही पर्यटक हे, एकंदरीतच ओम अत्यंत तिथून दहशतीच्या बाहेरून दिल्लीला भीतीच्या सगळ्या पोहोचतात. वातावरणातून हे पर्यटक येतात, त्यामुळे राज्य शासनातर्फे योग्य ती काळजी घेतली जाते आणि तशी व्यवस्था त्यांची केली जाते. ओम, धन्यवाद दिलेल्या या सर्व तपशिलांसाठी. वेळोवेळी आणखी माहिती जाणून घेत राहू.